हरि ओम. राम कृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करणार आहोत. प्रार्थना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 10, 11 आणि 12. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. पुन्हा एकदा. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. संजय आपले बोलणे पुढे चालू ठेवतो आणि म्हणतो की हे भरतवंशीय धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. ह्या युद्ध प्रसंगी भगवंत अर्जुनाला हसलेले आहेत. मागच्या वेळी आपण बघितले की अर्जुन असहाय्य झालेला आहे. युद्ध करावे की न करावे हे तो भगवान श्रीकृष्णांना विचारतो. कारण श्रीकृष्ण भगवान हे त्याचे भाऊ, सखा, मित्र, मार्गदर्शक आहेत. धर्माचा अभ्यास करून सत्सद विवेक बुद्धीच्या साह्याने
माणसाने संसारातील प्रश्नावर निर्णय घ्यावेत आणि ते कसे घ्यावेत हे पण आपण थोडंफार बघितलंय. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणजे काय याचाही सूक्ष्म अभ्यास हळूहळू प्रत्येकाने करणं आपलं कर्तव्य आहे. आपण नेहमी सांगतो श्रेयस आणि प्रेयस या दोन सुखाच्या प्रकारावर आपण चर्चा केलेली आहे. 4 पुरुषार्थ, धर्म व मोक्ष यांच्या अधीन राहून काम व अर्थ यांच्या ह्या दोन पुरुषार्थांचा डोळसपणे आपण उपभोग घ्यायचा आहे. अनुभवी, समर्थ व ज्ञानी लोकांची संगत विविध मार्गाने धरावी, त्यामुळे आपले जीवन निश्चितपणे सार्थकी लागते. आता जीवन सार्थकी लागतं म्हणजे काय होतं, तर त्याचा क्रॉस चेक ज्यावेळेस आपला शेवटचा प्राण म्हणजे शेवटचा श्वास शरीरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो. हा त्याचा एक क्रॉस चेक आहे आणि त्यासाठी आत्तापासूनच आपल्याला तयारी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण शोक आणि दुःख यातील फरक बघितला. मानवी स्वभावातील विविध भावभावनांची आपण उदाहरणासहित अनुभव घेतला. आपल्या भावनांच्या बाबतीत आपण विचार केला होता. आनंद, दुःख, राग किंवा क्रोध, भीती, आश्चर्य, प्रेम, हास्य, उदासीनता, अपेक्षा आणि शेवटी आपण ह्या निर्णयाप्रत आलो होतो की भावनेपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ असते, हेही आपण बघितले. धर्माची व्याख्या करताना अभ्युदय म्हणजे प्रगती आणि निःश्रेयस प्राप्ती म्हणजे मोक्ष. आनंदमय कोशात कसे राहावे, धर्माच्या विविध व्याख्या. सामान्य धर्माबद्दल आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं. सामान्य धर्म, वर्णधर्म, आश्रम धर्म, गुणधर्मानुसार धर्म, निमित्त धर्म, आपद धर्म याचाही आपण अत्यल्प अभ्यास केला. मानवता आणि सदाचार हा सनातन धर्माचा गाभा आहे. सर्वात महत्वाचं की दुसऱ्याला आपल्याकडून कोणताही त्रास होता कामा नये, असे सर्व कर्म आपल्याकडून नेहमी झाले पाहिजे, हेही आपण बघितलं. मी युद्ध करणार नाही हे ऐकून भगवान श्रीकृष्णाला हसू आले. सनातन धर्माने हास्यासाठी सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. एकही गोष्ट अशी नाही की जी व्यासांच्या नजरेतून सुटलेली आहे. व्यासांनी अभ्यास केला नाही अशी एकही गोष्ट नाही. हसण्याचे अनेक उद्देश असू शकतात. आनंद झाल्यावर हसणे, टिंगलटवाळी करण्याने हसणे, कुश्चित हास्य, राक्षसी हास्य, मूळ स्थितीचा व परिणामांचा विचार न करता अजाणतेपणे केलेल्या भाष्याचा परिपाक म्हणून येणारे हास्य. आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला हसू फुटते. लहान मुलांचे हास्य हे खरे निराखस व निष्पाप हास्य असते. कपटी व दुर्जन माणसाचे हास्य कठोरतेचे व क्रूरतेचे असते. हास्याबद्दलचे काही नियम आहेत. वरिष्ठ, कनिष्ठ, देव, शत्रू इत्यादी समोर हसणं हे अयोग्य समजले जाते, कारण त्या हास्याचे विविध चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये हसणे, समवयस्कर मित्रांसमोर मनमोकळे हसणे हे सर्वात सुखकर असे हास्य आहे. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला हसले, कारण अर्जुनाने ऐन वेळेस मी युद्धच करणार नाही हे हट्टाने बोलणे, दूरवरचा विचार, परिणामाचा विचार न करता कृती करण्याचे ठरवणे, त्यामुळे भगवंताचे हास्य हे अनेक अर्थाने भरलेले आहे. उदाहरणार्थ, अरे अर्जुना, युद्धाची तयारी ही अनेक महिन्यापासून चालू आहे आणि तुझे हे अचानक युद्ध करणार नाही असे म्हणणे म्हणजे अविचाराचे म्हणणे असल्याने आश्चर्ययुक्त हास्य आहे. परिस्थिती व परिणामाची पूर्ण जाण नसल्याने अर्जुनाच्या भाबडेपणाने निर्माण झालेले श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे अज्ञानावरचे हास्य होते. वास्तविक भगवंताच्या कृष्णावतारातील जीवनाचा उद्देश
फक्त धर्माचे रक्षण करणे व साधूंचे रक्षण करणे, जे धर्माप्रमाणे वागतात त्यांचं रक्षण करणं हाच होता. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन जे आहे ते समर्पित केलेले आहे. कोणी? भगवान श्रीकृष्णांनी. सावधान. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी गीता सांगितली ती मुख्यत्वे 4 विभागामध्ये सांगितलेली आहे. हे आपण समजून घेऊया अगदी थोडक्यात. प्रथम संन्यास मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग. मग आता कुठलाही एकच मार्ग धरायचा का, याच्याबद्दलचाही उहापोह पुढे आलेला आहे. आपले जीवन तर एकच आहे. मग ह्या 4ही राजमार्गाचा यथायोग्य समन्वय कसा साधावा हाच तुमच्या आमच्या पुढे खरा प्रश्न आहे. खर तर प्रत्येक व्यक्ती ही मूलतः अत्यंत चांगली असते. कोणीही वाईट नाहीये या जगामध्ये. सात्विक असते, प्रामाणिक असते. पण खाणे, विचार, संगती यामुळे, विशेषतः या 3 गोष्टींमुळे त्याच्या वागण्यात, बोलण्यात, दिसण्यात तफावत किंवा फरक आढळतो. श्रीमद भगवद्गीतेवर असंख्य भाष्य झालेली आहेत. अजूनही अनेक भाष्य होतील. कारण व्यक्तिपरत्वे त्याचे दररोज निरनिराळे अर्थ निघतात. हे सर्व दररोज नित्य नियमाने बदलणाऱ्या अर्थाची सांगड घालणे, समन्वय साधणे यालाच गीतेचा अभ्यास असे म्हणतात. आज आपण ह्या 4 मार्गाचा अत्यल्प अभ्यास करणार आहोत. मनुष्य जन्माला आला की त्या क्षणापासून त्याच्या कर्तव्याला सुरुवात होते. जन्माला आला की जीव श्वास घेतो, झालं काम सुरू. श्वास सोडतो, त्याची इच्छा असो की नसो, परंतु शरीरातील सर्व संस्था, इंद्रिये आपोआप काम करू लागतात. त्यात श्वसन आहे, पचन आहे, स्नायू संस्था आहे, अस्थि संस्था आहे, इत्यादी अनेक संस्था पहिल्या श्वासापासून कार्यरत होतात. बरं, हळूहळू मोठे होत असता बालवाडी, शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मुलं, नातवंड इत्यादी अनेक गोष्टी संसारात कराव्याच लागतात. त्याला कर्ममार्ग म्हणूया. जे 4 मार्ग सांगितले भगवंतांनी त्याच्यातला पहिला कर्ममार्ग आपण बघितला थोडक्यात. गीता सांगते, तुम्ही चाणाक्षपणे आणि तत्परतेने कोणतीही फळाची अपेक्षा न करता व केलेले सर्व कर्म भगवंताच्या चरणी समर्पित करणे ह्या कर्मयोगाचा गाभा आहे. आणि तो एकदा का आपल्याला समजला की त्या कर्मामध्ये आपण गुंतून राहत नाही. कुठल्याही फळाच्या अपेक्षेपेक्षा फक्त मी कर्म करत राहील असा जर आपण विचार केला की आपला कर्मयोग साधला. जीवन यशस्वी होण्यासाठी दुसरा जो मार्ग आहे तो आहे ज्ञान मार्ग. आता ज्ञान मार्गातील मुख्य गाभा काय आहे तर 6 क. कोणते 6 क? का, कधी, कोठे, काय, कोणी, कसे, केव्हा. कोणतीही कृती करताना हे 6 प्रश्न आपणच आपल्याला विचारले की सर्व काही सोपे होते. आपण गीता का वाचतो, आपण गीता का ऐकतो, आपण गीतेचा अभ्यास का करतो, उदाहरण म्हणून म्हणलो. मग ते आपल्याला 6 W माहिती आहेत. व्हाय, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हू, हाऊ. गीतेचा ज्ञान मार्गाने विचार केला, विशेषतः दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्य योगावर जो आता चालू आहे आपला अभ्यास करताना खालील महत्वाचे शब्द येणार आहेत ते आपण आता बघूया. ते आहेत विश्वाची रचना, जडण, घडण, पुरुष, प्रकृती, पंचमहाभूते, चित्तभूमी, अहंकार, कर्म, पुनर्जन्म, सत्व, रज, तम हे 3 गुण, सूक्ष्म देह, प्रकृतीची साम्यावस्था व उत्क्रांती आणि सर्वात शेवटी आहे ते कैवल्य. वरील सर्व शब्दाला का व कसे इत्यादी 6 प्रश्न विचारून आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावू शकतो, रुंद करू शकतो व ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुसरून ज्ञानाच्या कक्षा विशिष्ट उंचीपर्यंत निश्चितपणे नेऊ शकतो. कोणत्याही कर्ममार्गाला ज्ञानाची जर जोड मिळाली की दुधात साखर पडल्यासारखं होतं. कर्म करायचंय, कुठलंही कर्म,
सकाळपासून संध्याकाळपर्यंतच आयुष्यभराचं कर्म. पण मी ते का करतो, याच्यासाठी ज्ञानयोगाचा जर वापर केला तर एक वेगळ्या आनंदामध्ये आपण जातो. त्याच्यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेणार आहोत. दूध. आता दुधाचा कर्ममार्गाने वापर म्हणजे काय, तर दूध पिणे, दही, दूध, ताक, लोणी, तूप, पनीर इत्यादी तयार करणे, हा आहे कर्ममार्ग. आता ज्ञान मार्गाचा उपयोग केला तर दूध हे पूर्णान्न मानले जाते. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, खनिज, व्हिटॅमिन ए, बी, डी हे योग्य प्रमाणामध्ये असते. दररोज कमीत कमी 100 ग्रॅम दूध रात्री झोपताना हळदीत उकळून घेतल्यास भरपूर फायदे होतात. हा झाला दुधाची माहिती मिळून घेतलेला ज्ञानमार्ग. हे आपण उदाहरणासाठी घेतलेलं आहे. आपण ऑफिसमध्ये जातो त्याच्या मागे सुद्धा कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग. आपण जेवण करतो त्याच्या मागे सुद्धा कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग. केव्हा जेवावं, कसं जेवावं, केव्हा उठावं, वगैरे वगैरे. आता भक्ती मार्ग. थोडस लक्ष देऊन ऐका. दूध पिण्यात आपल्याला वाटते की दुधात पिण्यात कसला भक्ती मार्ग हो. पवित्र अंतःकरणाने, आता कल्पना करा की पवित्र अंतःकरणाने आईने आपल्या बाळाला दिलेले दूध व हॉटेलमध्ये वेटरने दिलेले दूध, या दूध जरी सारखे असले तरी भक्तिपूर्वक दूध देणारी आई आणि श्रद्धापूर्वक दूध पिणारे बाळ यामध्ये पोषण मूल्य जरी कदाचित सारखे असतील, पण सगळ्यात महत्वाचं की त्याचा शरीराला होणारा उपयोग, परिणाम यात निश्चित फरक असतो. जसे घरचे जेवण आणि बाहेरचे जेवण यात फरक असतो त्याप्रमाणे. त्यामुळे काही देशामध्ये अन्नाला नमस्कार करून, सगळीकडेच अन्नाला नमस्कार करून जर अन्नाचं सेवन केलं तर ते अत्यंत व्यवस्थितरित्या आपल्या अंगी लागतं किंवा पचतं. आता संन्यास मार्ग दुधामध्ये कसला आलाय. संन्यास मार्ग तर दूध पिणे कर्ममार्ग, दुधातील घटकांची माहिती मिळवणे व ती आत्मसात करणे, त्याने माझ्या शरीराचे पोषण होणार आहे हे समजणे, याला ज्ञानमार्ग. अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने दूध पिणे, त्यात असलेल्या व्हिटॅमिन मिनरलचा माझ्या शरीराला खूप उपयोग होईल याची खात्री बाळगणे, हा झाला भक्ती मार्ग. आणि सर्वात शेवटी म्हणजे संन्यास मार्गाने दूध पिणे. हे फक्त दूध माझ्या शरीराला पुरेसे नाही. मला दूध मिळाले तरी आनंद, नाही मिळाले तरी आनंद, म्हणजे दुःखही नाही आणि सुखही नाही, असा समत्व भाव म्हणजे संन्यास योग होय. आपण ही कल्पना प्रत्येक ठिकाणी जर वापरली तर एक वेगळ्या आनंदामध्ये आपण जाऊ आणि मग झालेल्या कृतीकडे, आपण करत असलेल्या कृतीकडे वेगळं बघण्याची बुद्धी आपल्याला निश्चितपणे होते. बरं, आता माणसाच्या जीवनात प्रत्येक कृतीचा, भावनेचा, वागण्याचा अन्वयार्थ गीताप्रेमी साधकांना साधता आला की गीता आपल्याला समजायला लागली असं म्हणायला हरकत नाही. हा विचार दररोज सकाळी किंवा रात्री झोपताना आपण 10 मिनिटं जरी केला तरी आपल्या जीवनाला एक धार येते आणि मग ती धार परमेश्वराच्या आधाराने तीक्ष्ण धार होते. मग आनंदाचा एका विश्वात आपण सहज रममाण होतो. कसे होतो तर आनंदी होतो. दुःख झालं तरी आपण नाराज होत नाही, सुख मिळालं तरी सुद्धा आपण समत्व बुद्धीने जगतो. आणि सोलीव सुख आपल्याला शांतता व समाधान प्राप्त होते, यात कुठली शंका. गीता आपल्याला विचार करायला शिकवते. गीता भावभावनांचे होणारे भावनिक चढ उतार कसे असतात हे शिकवते. स्थळ, काळ, परत्वे कसे वागावे हेही गीता आपल्याला शिकवते. सनातन धर्माचे सारही गीता शिकवते. गीता काय शिकवत नाही, म्हणून सुमारे 5000 वर्षापूर्वीपासून गीता वाचली जाते आणि त्याचा दररोज वेगवेगळा अर्थ तो आपल्याला आपण बघतो. आता श्लोक क्रमांक 11 चा अभ्यास आपण थोडासा बघणार आहोत. श्री भगवान वाच. आत्ताशी भगवान बोलायला लागलेत बरं का. इतक्या वेळ सगळं अर्जुनाचं, धृतराष्ट्राचं आणि संजयाचं बोललं होतं.
असोक्षात्तन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतांसुश्च नानुशोचन्ति पंडिताः. पुन्हा एकदा. श्री भगवानुवाच असोश्चानन्वसोश्चत्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतांसुश्च नानुशोचन्ति पंडिताः. या श्लोकापासूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेशाचा प्रारंभ करतायत. श्री भगवान म्हणाले, सरळ अर्थ काय आहे? भगवान म्हणतात, तू शोक करू नये. ज्या गोष्टीसाठी तू शोक करू नये अशा गोष्टीसाठी तू शोक करतोयस. आणि बुद्धिमान पंडित मनुष्यासारख्या पांडित्याच्या गोष्टी बोलत आहे. परंतु हे अर्जुना, पंडित लोक प्राण गेलेल्यासाठी व जिवंत असलेल्या लोकांसाठी सुद्धा शोक करीत नाहीत. त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अज्ञानाची दया आली, कीव आली आणि त्यांनी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. भगवंतांनी आपल्या उपदेशाची सुरुवात असोच ह्या शब्दाने केली आहे. अ या अक्षरापासून सुरुवात करण्याला विशेष महत्व आहे. मराठी बाराखडीमध्ये अ या अक्षराला महत्वाचे स्थान आहे. कारण मराठीतील सर्व मुळाक्षरे हे अ या अक्षराचा उपयोग केल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. जसे क पायमोड्या म्हणतात त्याला. क अधिक अ बरोबर पूर्ण क. ख पायमोड्या अधिक अ बरोबर ख इत्यादी. म्हणून आपल्याकडे अ या अक्षरापासून मुलाच्या किंवा मुलीच्या नावाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ अनिकेत, अमेय, अमोल, आदित्य किंवा मुलींचं जर नाव बघितले तर अनगा, आदिती, आर्या, अनुसूया, आशावरी इत्यादी. अर्जुनाच्या बोलण्यात आणि वागण्यात भगवंताला विरोधाभास दिसत आहे. एकीकडे ज्यांचा शोक करू नये त्यांच्यासाठी अर्जुन शोक करतो आणि दुसरीकडे बुद्धिमान पंडित माणसासारखा तत्वज्ञानाच्या गोष्टीही सांगतो. आता आपण विशेषतः बुद्धीचे प्रकार बघणार आहोत. आपण आपला अभ्यास करायचा की आपले जे संपर्कामध्ये आहे किंवा इतरांचा अभ्यास करण्यापेक्षा स्व अभ्यास करायचा की आपण किती बुद्धिमान आहोत आणि कोणत्या क्षेत्रात बुद्धिमान आहोत. आणि जर नसेल तर आपण त्याचा प्रयत्न करायचा जरूर. तर ते कोणते कोणते बुद्धीचे प्रकार आहेत ते आपण बघूया. दृष्टिकोन आणि सिद्धांतानुसार बुद्धीचे प्रकार आपल्याला खालील प्रकारे पाहता येतील. प्रकार पहिला, प्राकृतिक बुद्धी. निसर्गाचे ज्ञानाची, निसर्ग चक्राच्या अभ्यासाची बुद्धी. म्हणजे काय? ग्रह, तारे, ब्रह्मांडाचे चटकन आकलन होणारी जी बुद्धी आहे तिला प्राकृतिक बुद्धी असे म्हणतात. सुरुवातीला सगळ्यांनाच असते, परंतु त्यामध्ये ज्यांची विशेष रुची आहे त्यांना ते पटकन समजतं की ग्रह, तारे, मग शनी, त्याच्या काय गुणधर्म आहेत वगैरे वगैरे. आता दुसरी जी बुद्धी आहे ती संगीतात्मक बुद्धी. संगीतातील ताल, सूर, विविध प्रकारच्या आवाजाची लयबद्धता त्वरित आत्मसात होणे ही झाली संगीतात्मक बुद्धी. आता आपण आपला अभ्यास करायचा की आपल्याला कोणती बुद्धी चांगल्या प्रकारे आहे ती. त्याला मार्कच द्यायचे 0 ते 10. भाषेची बुद्धी. जगातील अनेक भाषांचे ज्ञान, उच्चार, अर्थ, गुह्य अर्थ ताबडतोब समजणे ही कुठली झाली? भाषेची बुद्धी झाली. आता दुसरी एक बुद्धी आहे ती आहे गणितीय बुद्धी. तर्क करण्यात हुशार, अतिशय कमी वेळात गणितीय प्रश्न सोडवणे. शारीरिक बुद्धी. आता शारीरिक बुद्धी कशी असते? तर शरीराची त्वरित हालचाल, सर्व इंद्रियांचा समन्वय, उच्चार व कृती यांची सांगड, चेहऱ्याचे हावभाव, मग ते रागीट आहे का, प्रेमळ आहे का, वगैरे वगैरे, ते बरेच आहेत त्याच्यामध्ये. व्यक्तिगत बुद्धी. आपल्या स्वतःचे विचार,
स्वयं निर्णय घेण्याची क्षमता, विचार, भावना व प्रेरणा समजून घेणे. काही लोक बोलताना राग आला की चेहऱ्यावर राग दाखवतात, विनोद करायचा असला की हसतात. याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची प्रतिभा असते. तिला सुद्धा अंतः व्यक्तिगत बुद्धी असं म्हटलेलं आहे. आता स्थानिक बुद्धी असते. विशेषतः ड्रायव्हरला ही स्थानिक बुद्धी फार असते बरं का. रस्ते, नकाशे, दिशा, रस्त्यात येणाऱ्या वस्तू, वास्तू, नद्या, पूल, लोकवस्ती इत्यादी इत्थंभूत माहिती जी आहे ती ड्रायव्हरला ताबडतोब समजते. अस्तित्वगत बुद्धी, जीवनाचा अर्थ, कार्याचा अर्थ, पैशाचा खरा अर्थ याचा विचार करण्याची बुद्धी. पैसे पाहिजेत, सगळ्यांना पाहिजे, सगळं जग पैशाच्या मागे लागतं, पण किती पाहिजेत, कशासाठी पाहिजेत, त्याचं अंदाजपत्रक, त्याचं इस्टिमेट आणि ते योग्य प्रकारे, योग्य वेळेस, योग्य ठिकाणी खर्च करणं, याच्यासाठी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला आपण म्हणतो की अस्तित्वगत बुद्धी. त्यानंतर पारस्परिक बुद्धी, नातेवाईक, मित्र, कर्मचारी, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती, ठिकाणे यांच्याशी सुसंवाद व ताळमेळ घालणे याच्यासाठी सुद्धा पारस्परिक बुद्धी लागते. अगदी एक उदाहरण द्यायचं ठरलं तर आमचे एक मित्र आहेत, ते रस्त्याने जाताना एका कॉर्नरला त्यांचा खड्डा, त्यांच्यामध्ये त्यांच्या मोटरसायकलला तो खड्डा जो आहे त्या खड्ड्यामध्ये त्यांची मोटरसायकल सारखी जायची. आणि मग आमची चर्चा झाली की अरे काय करायचं, काही झालं तरी मला लक्षातच राहत नाही की तो खड्डा आहे. मग आमच्याच काही मित्रांनी त्याला सांगितलं, अरे त्या खड्ड्यावर तू प्रेम करायला लाग. म्हणजे खड्ड्यावर कसं काय प्रेम करायचं? म्हटलं तो सुद्धा परमेश्वराचाच अवतार आहे, त्याच्यामध्ये भगवंत आहे. जड आणि जिवंत याच्यामध्ये सुद्धा भगवंत असतो. मग एक दिवस त्या खड्ड्याला म्हण तू, ए खड्ड्या, तू आता एवढं लक्षात ठेवा, माझी गाडी खराब होईल, त्यामुळे तू माझ्या लक्षात येऊन जा बरं का त्यावेळेस, फक्त एवढं तू म्हण म्हटलं. असे आमच्या मित्रांनी म्हटलं. आणि तुम्हाला निश्चितपणे सांगतो की तेव्हापासून त्याची गाडी खड्ड्यात गेलीच नाही. त्यावेळेसच त्याला आठवायचं आणि मग तो पटकन बाजूला गाडी घेऊन जायचा. तात्पर्य असं आहे की आपल्या मनामध्ये जर पवित्रता असेल तर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी, जड आणि चेतन हा जो शब्द आहे, तर चेतनवाले तर ऐकतातच ऐकतात, पण जड वस्तू सुद्धा ऐकतात. देवाचं नामस्मरण कसं करावं अशा संदर्भामध्ये जेव्हा एकदा विचारणा झाली आणि त्यावेळेस एकाची कुलदेवता ही खंडोबा होती. आणि मग खंडोबाचा कोणता मूलमंत्र आहे अशी जेव्हा इच्छा निर्माण झाली, तेव्हा वक्त्याला आपोआप खंडोबाचंच नाव घ्यायचं सुचलं. आणि मग त्यांनी खंडोबाचा मूलमंत्र काय आहे तो भर सभेमध्ये बोलून दाखवला. इतकी आपल्या मनाच्या इच्छेची शक्ती आहे. त्यानंतर प्रासंगिक बुद्धी, परिस्थितीनुसार स्वतःला लगेच जुळून घेण्याची जी बुद्धी, कोठे कसे बोलावे, कसे वागावे, कोणाशी कसं बोलावं, किती प्रमाणात बोलावं, यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारची बुद्धी लागते. आणि या सगळ्या बुद्धीचे जे प्रकार आहेत ते अनुभवाने आणि त्याच्यावर काम केल्याने आपल्याला निश्चित समजतात बरं. आता अनुभवात्मक बुद्धी, जीवनात मिळालेल्या आणि आलेल्या विविध अनुभवाने समृद्ध झालेली चाणाक्ष बुद्धी. मग त्या अनुभवाप्रमाणे तो म्हणतो थांब, थोडस थांब, होईल, सगळं होईल. ह्या पद्धती विशेषतः सिनियर सिटीजन मध्ये ही अनुभवात्मक बुद्धी असते, पण ती वापरता सुद्धा आली पाहिजे जाणीवपूर्वक, अन्यथा त्याचाही उपयोग होत नाही. स्थैकिक बुद्धी म्हणजे स्टॅटिस्टिकल ब्रिलियन्सी, की माहितीचे वर्गीकरण करणं, त्याचा व्यवहारातील यथायोग्य उपयोग करणं, नवीन वस्तूची निर्मिती करण्याची क्षमता ही स्थैकिक बुद्धीमध्ये आहे. अशा अनेक प्रकारच्या बुद्धीने मनुष्य संपन्न असतो. पण शेवटी कोणती बुद्धी केव्हा, कशी, कशासाठी वापरावी यासाठी मात्र दोन गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे मनाची स्थिरता, सवय व सराव. आणि आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त
ह्या सर्व बुद्धींचे प्रकार आहेत. आणि ते का एकदा आपण वापरायला सुरुवात केली हळूहळू, की मग बघा की ते आपल्या चेहऱ्यावरती दिसते ताबडतोब. जी बुद्धी आत्म्याविषयक असते त्या बुद्धीला पंडा असे म्हणतात. म्हणजे आत्म्याविषयीच तो माणूस अभ्यास करतो, बाकीचं हे भौतिक अभ्यास तो करतच नाही, तर त्या बुद्धीला पंडा असं म्हणतात. पंडा बुद्धीमुळे मनुष्य प्रतिभावान होतो. सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, शाश्वत अशाश्वत, पिंड ब्रह्मांड, व्यष्टी समष्टी याचे यथार्थ ज्ञान ज्याला असते त्याला पंडित असे म्हणतात. आणि ह्या श्लोकाप्रमाणे नानुशोचन्ति पंडितः म्हणजे भूतकाळामध्ये झालेल्या चांगल्या किंवा वाईट कोणत्याही गोष्टीबद्दल घटनांबद्दल प्रतिभावान लोक शोक करीत नाहीत. दुःख तर करतच नाही, कारण ते पूर्णतया जाणून असतात की जग हे मिथ्या आहे, खोट आहे, परंतु ते आहे. पण त्याचा जो शेवट आहे तो मात्र खोटाच आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणून आत्म्याचा जर अभ्यास केला तर तो कधीही न संपणारा आणि तो सत्य असतो. फक्त ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. फक्त ब्रह्मच सत्य आहे आणि ते अनादि अनंत सदा सर्वत्र ब्रह्मदर्शन ही पांडित्य, अर्थात सदा सर्वत्र सगळ्या भूलोकातील वस्तू हेच ब्रह्म आहे व ईश्वर रूप आहे. कोणताही भेदाभेद मनात नसणे याला पांडित्य असं म्हणतात. आपण नेहमी म्हणतो मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकामध्ये भगवंत आहे अशी जाणीव जेव्हा आपल्याला मनापासून निर्माण होईल तेव्हा आपण समजायचंय की आपण आता चांगल्या मार्गाला सत्मार्गाला चाललेलो आहोत. पण अर्जुन मात्र या ठिकाणी मोहग्रस्त झाल्यामुळे माझे तुझे शत्रू मित्र अशा द्वंद्वात आहे. त्यामुळेच त्याचे बोलणे आत्मानुभवावर आधारलेले नाही. जीव हा आत्मस्वरूपी आणि अविनाशी आहे. त्यामुळं मरणं आणि मारणं हे दोन्हीही खोटे ठरते. मी कशाला मारू, मी का निमित्त मात्र हो, ही शेवटी अर्जुनाची शंका ही फोल आहे. अर्जुन क्षत्रिय असल्याने प्रसंगानुसार युद्ध करणे हे त्याचं कर्तव्यच आहे. त्यामुळे धर्मकार्य होते, दुर्जनांचा नाश होतो, सज्जनांचे संरक्षण होते. त्यामुळे संपूर्ण समाज व राष्ट्र ही सुखी होते. घडून गेलेल्या सूक्ष्म अभ्यास करून भूतकाळातील चुका न करणे व आत्म्याचे स्वरूप जाणल्याने स्थितप्रज्ञेप्रमाणे वागणे. गीतेचे महत्व सांगताना सर्वोपनिषदो गावो दोग्ध गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. अर्थात सर्व उपनिषदे म्हणजे गोमाता आणि भगवंत म्हणजे दूध काढणारे गवळी. बुद्धिमान अर्जुन हा त्या गाईला पान्हा आणणारा वत्स म्हणजे वासरू व दूध हे गीतामृत आहे. वरील श्लोकावरून गीता म्हणजे सर्व उपनिषदांचे सार आहे असे आपण मानतो. परंतु सर्वसाधारणपणे उपनिषदे हे निवृत्तीपर आहेत. पण गीतेने प्रवृत्तीवर कर्मयोगाच्या विवेचनाची जोड देऊन थोडक्यात आपण आपल्या कर्माला कधीही चुकायचं नाही हे वारंवार गीता सांगते. उपनिषदातील कमतरता भरून काढली आहे. मोक्ष मार्ग व क्षात्र धर्म, पुन्हा एकदा सांगतो, मोक्ष मार्ग व क्षात्र धर्म यांची योग्य सांगड घालण्याचे अवघड काम श्रीमद भगवद्गीतेने केले आहे हे आपल्याला विसरता कामा नये. आता ह्या अध्यायाचं नाव आहे सांख्य. आता सांख्य म्हणजे काय? सांख्य म्हणजे परमार्थ वस्तू विषयीचा विवेक, म्हणजे सारासार विचार. व योग म्हणजे तो विवेक प्राप्त होण्यासाठी द्वैत बुद्धी सोडून सर्वार्थाने ईश्वराच्या आराधनेसाठी कर्मयोगातील कर्मानुष्ठान असा अर्थ शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेला आहे.
त्यामुळे कोणीही असं सांगितलेलं नाही की कर्म करू नका, नुसतंच नामस्मरण करत बसा. नामस्मरणही करायचंय, कर्म करताना नामस्मरण करायचं. सांख्य योगामध्ये भगवंतांनी 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत बरं का. प्रत्येकाने आपला स्वधर्म आचरलाच पाहिजे. स्वधर्म आचरण न केल्यास त्याचे किती वाईट परिणाम होतात, आणि समत्व बुद्धीने आपला धर्म आचरावा. आता समत्व बुद्धी म्हणजे काय? नेकी कर और दरिया में डाल. दुसरी गोष्ट अर्जुनाला आग्रहाने सांगितली ती ही की तुझा वर्ण क्षत्रिय आहे. क्षत्रियाने युद्ध करून धर्मनीतीचा वापर करून शत्रूचा वध करणे, कारण युद्धात शरीर नष्ट होते पण आत्मा मात्र अमर आहे, शाश्वत आहे. तू काळजी करू नकोस. म्हणजे पहिले स्वधर्माचे आचरण करावे, दुसरे आत्मा अमर आहे, आणि तिसरे म्हणजे कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नये. कारण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवली रे ठेवली की क्षणभंगूर असे सुख किंवा दुःख मिळते, आणि कायमस्वरूपीचं जे समाधान आहे ते आपल्यापासून बरंच लांब जातं. म्हणून कधीही फळाची अपेक्षा ठेवू नये, आणि हे एकदम जमत नाही, हळूहळू आपण प्रयत्न केलाच पाहिजे. आता आपलं अंतःकरण जे आहे ते नेहमी पवित्र आणि निर्मळच असलं पाहिजे. प्रयत्न करायचा आपण. फळाची अपेक्षा ठेवून कर्म केल्यास खरे ज्ञान नष्ट होते. काय म्हटलंय मी? एकदा का फळाची अपेक्षा ठेवली की आपलं ज्ञान जे आहे ते नष्ट होतं, लय पावतं. माणसाच्या कर्माला यांत्रिकपणा येतो. मनामध्ये निष्ठा व श्रद्धा उत्पन्न न होता संपूर्ण लक्ष फळाच्या आशेकडे जाते. फळ मिळाल्यावर मी त्याचा असा उपयोग घेईल, तसा उपभोग घेईल, हे विचार मनामध्ये येतात जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा. हा द्वंद्व मोह नेहमी सात्विक नावाच्या धैर्याशी भांडतो. जिथे वाईट लोक असतात तिथे चांगला लोक थांबत नाही. आणि मग काय होतं? द्वंद्व मोह हे नेहमी सात्विक नावाच्या धैर्याशी भांडतो, आणि धैर्य माणसाजवळ राहत नाही, आणि शेवटी धर्माविरुद्ध वागण्यास प्रवृत्त होतो माणूस. काम पूर्ण होण्यासाठी लागणारी एकाग्रता व धैर्य राहत नाही, तो नुसतं आशेच्याच मागे धावतो बरं का. आणि एकदा का आशेच्या मागे धावला की धर्म नियम यांची पायमल्ली करण्याची सवय त्या व्यक्तीला लागते. तो धर्माप्रमाणे वागत नाही, त्यामुळे तो कधीही संतुष्ट व समाधानी राहू शकत नाही. मग त्याचे इंद्रियावर त्याचा ताबा राहत नाही. मग ते इंद्रिय त्याचा ताबा, एकदा का इंद्रियांनी त्याचा ताबा घेतला की माणसाचे स्वत्व संपते. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या शरीराच्या विषयात विकृती रूपाने माणूस आपले सर्व जीवन घालवतो. नीट लक्षात घ्या की आपण सगळे सर्वजण, कोटीतून एखादा माणूस असा असतो की तो कशामध्ये आपलं जीवन घालवतो? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामध्येच आपलं सगळं आयुष्य तो घालवतो. आता ते कसं? तर शब्द हे जिभेचे, स्पर्श हे त्वचेचे, रूप हे डोळ्याचे, रस हे सुद्धा जिभेचे, आणि शेवटी हा गंध तो नाकाचे. अशा पद्धतीने मानव या सर्व इंद्रियांचा गुलाम होतो. आपण आठवून बघा, आपण गुलाम आहोत की नाही? द्वंद्व म्हणजे काय? हे की ते, या बाबतीतला निर्णय. त्यामुळे अंतःकरणामध्ये शुद्धी होत नाही, अंतःकरण पवित्र होत नाही. त्यामुळे वेद, गुरु, संत, धर्म याबाबत संशय व भ्रम असे वातावरण निर्माण होऊन माणूस समाधानी राहत नाही, व तो जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये पूर्णपणे अडकतो. म्हणून कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे, आणि फळ मिळाल्यास ते सर्वोच्च परमात्म्याला म्हणजे भगवंताला म्हणजेच श्रीकृष्णा भगवानांना
अर्पण करून टाकावं, म्हणजे आपण पुढचं कर्म करण्यास मोकळे झालो. आता आपण पुढील श्लोकाचा अभ्यास करणार आहोत आणि तो श्लोक आहे 12वा. हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. नत्वेवाहै जातु नासन् नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव भविष्यामस् सर्वे वयमतः परम्. पुन्हा एकदा. नत्वैवाहं जातु नासन् नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामस् सर्वे वयमतः परम्. आत्म्याच्या नित्यतेचे आणि निर्विकारतेचे निरूपण ह्या अत्यंत महत्वाच्या श्लोकामध्ये केलेले आहे. कसं केलंय ते? तर 2 नकार बरोबर 1 होकार. तो कसा ते आपण बघूया. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही. याचा अर्थ मी सर्व काळी आहे, तू पण आहेस आणि हे राजे पण आहेत आणि यापुढेही आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. याचा अर्थ आम्ही सुद्धा इथून पुढे सुद्धा असणार आहोत. म्हणजे आमचा देह जरी गेला तरी आम्ही पुढच्या देहामध्ये निश्चितपणे जाणार अशी ठाम धारणा सनातन धर्माची आहे. याचा सरळ अर्थ मी प्रत्येक काळी आहे, तूही होतास, आपण सर्वही यापुढे राहणार आहोत. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो अक्षय आहे, अमर आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. कितीही युगे उलटली तरी भगवंत परमात्मा तसेच हा आत्मा नष्ट पावत नाही. गीतेच्या पुढच्या ह्याच अध्यायातील 23व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, नैनम छिन्यन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम कलेद्यन्ते त्यापो न शोषयति मारुतः. भगवंत म्हणतात, हा आत्मा अमर आहे. या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा वाळवू शकत नाही. त्याला आपण एनर्जी सुद्धा म्हणतो. हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल व सनातन आहे. म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले की अर्जुना, सृष्टीचे हे चक्र तू नीट समजावून घेऊ. जेव्हा माणूस असो की इतर प्राणी, जेव्हा त्याचे पाप व पुण्य हे 50% समसमान होते तेव्हा त्याला मनुष्य देह निर्माण होतो, असा वेदांताचा सिद्धांत आहे. मनुष्य देह हा पंचमहाभूतापासून होतो. आपल्याला माहिती आहे, हे काही फार मोठं विशेष नाहीये. पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे पोकळी, या पंचमहाभूतापासून आपला देह बनलेला आहे. सनातन धर्मामध्ये पंचदशीच्या साह्याने त्याचे प्रमाणही निश्चित केलेले आहे. मनुष्य देहामध्ये पृथ्वी तत्व किती असतं हे सिद्ध झालेलं आहे की मनुष्य देहामध्ये पृथ्वी तत्व जे आहे ते 50% असतं. पाणी तत्व हे 12.5%, अग्नितत्व 12.5%, वायू तत्व 12.5% आणि आकाश तत्व हे 12.5%. असे सर्वांचे मिळून जे 100% होतात त्यामध्ये मनुष्याचा देह निर्माण होतो. झाला देह म्हणजे संपलं का? नाही. मग त्याला मन येतं, परत बुद्धी येते, अहंकार येते आणि सर्वात शेवटी जो प्राण किंवा आत्मा, हा आत्मा मात्र अमर आहे. तो कधीही नष्ट होत नाही, फक्त त्याचे रूपांतर होते, तो जागा बदलतो. सनातन धर्माने प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास निश्चित केलेला आहे. शरीरात आत्मा आहे तोपर्यंत सर्व क्रिया व्यवस्थित पार पडतात, परंतु आत्मा निघून जात असताना
अनेकांना अत्यंत वेदना होतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचा सुद्धा अत्यंत सूक्ष्म अभ्यास गरुड पुराणामध्ये दिलेला आहे. पुनर्जन्मावर पूर्णपणे विश्वास असलेला सनातन धर्म पुनर्जन्म कुठे व कोणत्या कुळात होणार हेही मनुष्य जन्मात केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मावरच अवलंबून असतो. कर्म चांगले केले म्हणजे धर्माप्रमाणे वागणाऱ्या सुखी, समाधानी व श्रीमंत कुळामध्ये माणसाचा जन्म होतो. अध्यात्माचा अभ्यास मागच्या जन्मामध्ये केला असला म्हणजे पुढील जन्मामध्ये पुढचा सूक्ष्म अभ्यास करता येतो. तशी तल्लख बुद्धी निर्माण होते. अशाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल ही अखंड चालू असते, हे विसरता कामा नये. सर्वसाधारणपणे मनुष्याला पूर्ण स्वावलंबी होण्यासाठी सुमारे 20-25 वर्ष लागतात. उच्च शिक्षण जर घ्यायचं ठरलं तर 30 वर्ष. पण आता आपण हे उदाहरण बघत आहोत की हे पुनर्जन्मीचं म्हणजे मागच्या जन्मी जर पुण्य केलं असलं तो कोणत्या विभूती निर्माण झालेल्या आहेत याचं ठळक उदाहरण आपण बघणार आहोत. पण संत ज्ञानेश्वर आणि श्री शंकराचार्य यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली आहे. पण त्यांनी श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचा मराठी अनुवाद व टीका वयाच्या 19व्या वर्षी म्हणजे सुमारे 1210 या वर्षी इसवी सन 1290 साली लिहिली. आणि ती केव्हा लिहिली? वयाच्या 19व्या वर्षी. इतकी प्रतिभा, बुद्धिमत्ता, ज्ञान कसे प्राप्त झाले असावे? तर मागील जन्मात केलेल्या अध्यात्माचा भरपूर अभ्यास त्यांनी केला असावा आणि त्यानंतर पुढील जन्मी म्हणजे संत ज्ञानेश्वर जन्माला आले तेव्हा त्यांनी तो पुढील अभ्यास करून आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत. आणि अत्यंत सुलभ रीतीने त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या सुमारे 9030 ओव्या आहेत. त्यातील एकही वचन 735 वर्ष होऊनही अद्याप कोणीही खोटे ठरवू शकले नाही. ज्ञानेश्वरी मराठीत असून सर्व भागवत धर्माचे त्यात सार आलेले आहे. हे झालं ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण की पुनर्जन्मी अभ्यास केल्यानंतर ह्या जन्मी आपण किती प्रतिभावान होतो. दुसरं उदाहरण आहे श्री शंकराचार्यांचं. केवळ वयाच्या 8व्या वर्षी 4 वेदांचे ते आचार्य झाले. 4 वेद त्यांचे मुखोद्गत होते. आपल्या आजूबाजूला जे 8 वर्षाचे मुलं आहेत त्यांची क्षमता, त्यांची बुद्धिमत्ता याचा आपण त्रयस्थपणे अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की ते किती मोठे होते. व 16व्या वर्षी संपूर्ण सनातन धर्माचा त्यांचा अभ्यास झाला. त्यांनी अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली. संपूर्ण भारतभर त्यांनी पायी भ्रमण केले आणि भारताच्या 4ही दिशाला धर्मपीठाची स्थापना केलेली आहे. आपल्याला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. पश्चिमेला द्वारकापीठ, उत्तरेला ज्योतिर्मठ, पूर्वेला गोवर्धन पीठ आणि दक्षिणेला शृंगेरी पीठ. आजही सदर धर्मपीठ कार्यरत आहेत. आणि केवळ वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी केदारनाथ येथे संजीवन समाधी घेतलेली आहे. केदारनाथ मंदिराच्या जवळच त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आपल्या भारतवर्षाचे वय सुमारे 10,000 वर्ष आहे. त्यात कुटुंब ही संस्था भक्कमपणे अस्तित्वात होती. ऋग्वेदामध्ये कुटुंब या संकल्पनेचा उहापोह निश्चितपणे केलेला आहे. आजही जगात फक्त भारत देशामध्येच कुटुंब व्यवस्था भक्कमपणे उभी आहे. आणि त्यामुळं कितीही आक्रमण झाले तरी भारताची अर्थव्यवस्था निश्चितपणे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्या सर्वात प्रमुख कारण म्हणजे सनातन धर्म. चंद्र व सूर्य, आपण मागे बघितलंय हे की चंद्र व सूर्य ह्या ग्रहणाचा सेकंदातील कालावधी
किती वाजता ग्रहण लागेल, किती वाजता सुटेल, केव्हा वेध बघायचे आहेत, केव्हा वेध लागतील, याचा सेकंदातील अभ्यास आपण हजारो वर्षापासून करतोय आणि ते अचूक सांगण्याची क्षमता भारतीय खगोलशास्त्रामध्ये आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. म्हणून नेहमी आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे, पण तो पोकळ अभिमान असून उपयोगाचा नाही. त्यासाठी आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हा केलाच पाहिजे. आणि आपल्याला विविध शंका आल्या याचा अर्थ असा की आपली प्रगती त्या ठिकाणी होते. रामायण काळापासून औषधी वनस्पतीचे संशोधन होऊन अनेक आजारावरची औषधे त्या काळापासून उपलब्ध होती आणि आता सुद्धा आहेत. आजही सर्व जगात भारतीय प्राचीन शास्त्रे, कोणते कोणते शास्त्र आहेत प्राचीन शास्त्र? आयुर्वेद आहे, ज्योतिषशास्त्र आहे, अंकगणितीय शास्त्र आहे, योगशास्त्र आहे, व्याकरणशास्त्र आहे, युद्धशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, शिक्षाशास्त्र आहे, इत्यादी अनेक शास्त्रांनी भारतीय ज्ञान समृद्ध आणि संपन्न आहे. मध्यंतरी परकीयांच्या आक्रमणामुळे बरेच ग्रंथ जाळले गेले, तरी सुद्धा हे अजून शास्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. सर्वात श्रेष्ठ शास्त्र, या सर्वांमध्ये श्रेष्ठ शास्त्र कोणतं आहे? तर मी तेच म्हणेल की अध्यात्मशास्त्र आहे. काय आहे त्याच्यामध्ये? 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. नंतर श्रुती, स्मृती, पुराण, षडदर्शन, भाष्य, आगम, तंत्रशास्त्र इत्यादी अनेक ग्रंथ संपदेने आपण संपन्न आहोत. पण आपलं आयुष्य किती आहे? आणि मग त्या आयुष्यामध्ये एवढे शास्त्र आपल्याला बघता येतील का? मग गीता काय सांगते की तुम्ही फक्त, भगवंत सांगतात की तुम्ही फक्त माझं भजन करा आणि केवळ माझं भजन केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या शास्त्राचा अर्क, याचं सार देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ते मी शास्त्र तुम्हाला देईल. म्हणून आपण दररोज नियमितपणे कमीत कमी 10 मिनिटं भगवंताचं नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन, अर्चन, आत्मनिवेदन, सख्य, जी नवविधा भक्ती आहे त्याच्यातल्या भक्ती अवश्य केल्या पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला आंतरिक समाधान मिळेल. भौतिक सुखाबद्दलचा उपभोग तर आपण घ्यायचा आहे, परंतु हे लक्षात ठेवायचंय की हे संसार आहे. म्हणजे काय? की हे काही दिवसांनी जुनं होणार आहे आणि त्याच्यामधला माझा आनंद निघून जाणार आहे. खरा आनंद कशात मिळेल? तर अध्यात्मशास्त्रामधलाच आनंद मला मिळेल. दुसरा कुठलीही वस्तू आपल्याला आनंद मिळवून देणार नाही. म्हणून काय सांगितलंय की सर्वात श्रेष्ठ शास्त्र जे आहे ते अध्यात्मशास्त्र आहे. आणि आपण हळूहळू प्रयत्न करायचा, एकदम नाही आपल्या लक्षात येणार, हे मान्य आहे. परंतु हा अभ्यास करत 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 भगवंताच्या जेव्हा आपण अनुसंधानामध्ये राहू की तोच माझा सखा, तोच माझा मित्र, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. आणि आपण हे मागे बघितलंय की यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. मनामध्ये एक इच्छा ठेवा, ती पूर्ण करण्याची जबाबदारी ती भगवंताची आहे, ती गुरूंची आहे. आणि ब्रह्मदेवाचं उदाहरण आहे, ते ब्रह्मदेवाचं उदाहरण म्हणजे असं की विष्णूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता काय करा? पृथ्वी निर्माण करा, सृष्टी निर्माण करा. ते म्हणाले देवा मला काहीच माहित नाही, मी कशी निर्माण करू? ते म्हणाले अरे तप कर. अहो म्हणे ते तप करायचं, पण कसं करायचं ते तरी सांगा तुम्ही. मग त्यावेळेस त्यांनी ओंकाराचा जप त्यांना सांगितलेला आहे आणि त्यामुळे ओंकाराच्या जपातून ही सगळी पृथ्वी निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे गुह्य शास्त्र जे आहे ते आपल्या सर्वांना उघड करून सांगण्यात येत आहे. आणि ते एकदा शास्त्र आपल्याला समजलं की आनंदाचे देही आनंद तरंग, काही घ्यावं लागत नाही, कुठल्या मोठ्या गाड्या घ्याव्या लागत नाही, कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये जावं लागत नाही, खूप मोठी संपत्ती जमा करावी लागत नाही. कारण काय? तर आत्म्यातची असे दृष्ट तो स्थितप्रज्ञ संयमी. तुमच्या आमच्या शरीरामध्ये
अंतरंगामध्ये जो आत्मा आहे, जो भगवंत आहे, तोच आपल्याला समाधान देणार आहे. दुसरं कोणीही समाधान देऊ शकत नाही. आणि त्यांनी जरी ते समाधान दिलं तरी ते काही क्षणापुरतं आहे. याचा अनुभव आपण दररोज घेतो. माझ्या जोडीदारापासून मला समाधान मिळतं का? माझ्या मुलापासून मला समाधान मिळतं का? माझ्या मुलीपासून मला समाधान मिळतं का? कायमस्वरूपी नाही. काही क्षणापुरतं मिळेल. परंतु कायमस्वरूपी जर समाधान मिळायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, त्याच्याबरोबरचं अनुसंधान आणि त्याच्याबरोबरची मैत्री, मनातील भावना भगवंताला बोलून दाखवा. तेव्हा असं असं आहे बरं, ह्या पद्धतीने चाललंय बरं. आणि तुम्ही जेवढं देवावर प्रेम कराल तेवढंच देव तुमच्यावर प्रेम करतो, यात तीळ मात्रही शंका नाही. आपण नेहमी याचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपला सखा कोण? भगवान श्रीकृष्ण. आपला गुरु कोण? भगवान श्रीकृष्ण. आपला मुख्य देव कोण? भगवान श्रीकृष्ण. मग त्यासाठी त्याची मूर्ती आहे, त्याचा फोटो आहे, तो आपल्या जवळ ठेवा, घरामध्ये लावा आणि त्याप्रमाणे त्याचं ध्यान करा. आणि मग बघा बरं कशा एका मोकळ्या आणि मोठ्या विशिष्ट आनंदामध्ये आपण समाधानी राहू शकतो. आणि या सर्वांचं जे सार आहे ती श्रीमद भगवद्गीता आहे. या दुसऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने ठामपणे असे सांगितले की मृत्यू हा शरीराचा होतो. जसे आपण जुने कपडे खराब झाल्यानंतर फेकून देऊन नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणेच हे शरीर जीर्ण झाल्यावर आत्मा हे शरीर सोडून दुसरे नवीन शरीर धारण करते. हे कालचक्र सृष्टीच्या अंतापर्यंत, ज्याला आपण प्रलय काल म्हणतो, तोपर्यंत अव्याहत आणि सतत चालू असते. जन्ममरण, पुन्हा जन्ममरण, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, यालाच जीवनाचे चक्र म्हणतात. हेच जीवन चक्र भगवंतानी परमभक्त अर्जुनाला समजावून सांगितले आहे. आणि आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून याचा थोडासा अभ्यास केलेला आहे. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम. रामकृष्ण हरि.